महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर. अंबादास दानवेंसोबतच्या वादावर करणार ठाकरेंबरोबर चर्चा. ठाकरेंकडून वादावर पडदा टाकला जाण्याची शक्यता. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसे होते. त्यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती. निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेच्या नव्या दावाने एकच खळबळ. सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी शरीफुलचे फिंगरप्रिंट्स जुळले नाहीत. सीआयडीकडे पाठवलेल्या 20 पैकी 19 नमुन्यांवरील फिंगरप्रिंट्सच जुळले नसल्याची माहिती समोर. मुंबईतल्या एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाविरोधात शिवसेना उबाटा आणि मनसे आक्रमक. काय उपाययोजना केल्या म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल, तर मनसेची थेट पालिका अधिकाऱ्यांकडे चर्चेसाठी धाव. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. आजच होणार एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा उर्वरित पगार. महामंडळाला 120 कोटी देण्याचा GR जारी. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सुमारे 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांऐवजी मिळणार फक्त 500 रुपये. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा लाभ घेणाऱ्यांना फटका. प्रस्तावावर कॅबिनेटमध्ये चर्चेची शक्यता. अमरावती विमानतळाचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबईहून पहिलं विमान उद्या अमरावतीला उतरणार. दक्षिण आशियातील मोठं पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरू करणार. नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आणखीनच वाढण्याची शक्यता. बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोप पत्र दाखल करणार. आतापर्यंत पोलिसांनी 35 जणांवर केले गुन्हे दाखल. 14 जणांना अटक तर 21 जण अद्यापही फरार.